नमस्कार, मी अतुल सर. आज तुम्हाला काही दोन नियम शिकवणार आहे, पण हे दोन नियम एकाच संकल्पनेचे आहेत, पण खूप महत्वाचं आहे. बघा, 100% गॅरंटी इंग्रजी ग्रामर समजणारच या एकाच संकल्पनेचा अभ्यास करा. बघा, ही संकल्पना फक्त तुम्हाला एका चिन्हाद्वारे दाखवते. काय चिन्ह? ह्या चिन्हाचा वापर केल्याने त्याचा अर्थही चेंज होतो. जसे की बघा, पहिलं काय आहे, एक वचनी व अनेक वचनी षष्टी विभक्तीचा अर्थ चा ची चे. बघा, एक्झाम्पल्स आपण पाहूया, मग लक्षात येईल. जसे की पहिल्यांदा आपण असं घेतलं, बॉईज कॅप म्हणजे काय, मुलाची टोपी. आता ह्याचं अनेक वचन केलं तर बघा काय होईल, बॉईज कॅप्स म्हणजे मुलांची टोपी. बघा, फक्त आपण इथं येस लावल्यानंतर इथं बॉय घेतल्यानंतर आपण काय घेतलं, एक चिन्ह घेतले. त्या चिन्हाला तुम्हाला काय म्हणायचंय, सॉरी, त्या चिन्हाला इंग्रजी ग्रामरमध्ये काय म्हणतात हेच तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कमेंट करायचंय. हा तुमच्यासाठी प्रश्न आहे. इथं हे चिन्ह वापरले, ह्याच्यानंतर याचा अर्थ काय झालाय, मुलाची टोपी. आता हे चिन्ह काय झालंय, BOY येस घेतल्यानंतर ते चिन्ह घेतलंय आणि त्याच्यानंतरचं जे शब्द आहे त्याला आपण अनेक वचन केले, मग त्याचा अर्थ काय झाले, मुलांची टोपी म्हणजे चाचीचे असा अर्थ होतो. जसे की बघा, अजून एक्झाम्पल देतो तुम्हाला मी. लाइन स्केच, सॉरी, बॉईज कॅप. ट्री लीव्स. ओके, इथं काय होईल, चिन्ह आणि अगेन लीव्स म्हणजे त्याचा अर्थ काय झालाय, त्या चिन्हाचा इथं चाची चे असा अर्थ होतो. त्याच्यानंतरचं पहा, संक्षिप्त रूप करताना जोडलेल्या शब्दातील वगळलेले अक्षर किंवा अक्षरे दाखवताना ह्या चिन्हाचा वापर होतो. जसे की बघा, हे चिन्ह इथं आलं, मग याला फुल फॉर्म मध्ये तुम्हाला असं लिहायचंय, डू नॉट. बघा, काय मी घेतलेले, वोंट, याचं काय होणार, विल नॉट. बघा, याच्यामध्ये किती अक्षर वगळलेले आहेत पाहून घ्या. त्याच्यानंतर आहे बघा, HE आणि नंतर हे चिन्ह आणि नंतर काय येतं, डी येतं. आता हे कसं ओळखायचं बघा, ही वूड आहे का ही हॅड आहे. वूड नंतर नेहमी क्रियापदाचं मूळ रूप येतं आणि हॅड नंतर नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप येतं. जर वूड नंतर क्रियापदाचं पहिलं रूप आलं तर तिथं समजायचं की ही वूड आहे, आणि त्याच्यानंतर हॅड नंतर जर V3 आला असेल म्हणजे क्रियापदानंतर, हॅडच्या नंतर क्रियापदाचं तिसरं रूप आलं असेल तर इथं समजायचं की ही हॅड. ओके, त्याच्यानंतर पहा, शान, ह्याला काय म्हणणार तुम्ही, शॉल नॉट. ओके, त्यानंतरचं पहा, ई आणि इया म्हणजेच काय, एवर. आलं लक्षात? बघा, हे चिन्हाला काय इंग्रजी ग्रामर मध्ये म्हणतात हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचंय. आणि या चिन्हाचा अनन्यसाधारण वापर आहे. हे जर लक्षात नाही आलं तर तुमचे पेपरला मार्क्स जातील, किंवा जेव्हा तुम्ही लिखाण करणार कुठलंही इंग्रजीचं किंवा इंग्रजी ग्रामरचं, तर त्यामध्ये तुमचं इम्प्रेशन हे डाऊन होणार. बघा, काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.